वाशिम येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। 20 महिन्याचा कालावधी लोटूनही ही इमारत धुळखात पडून आहे। 6 कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभारलेली होती। शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंगचं व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार होती आणि यातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा उद्देश होता। मात्र केवळ या विभागाअंतर्गत बैठका आणि प्रशिक्षणापुरताच या इमारतीचा उपयोग करण्यात येत असल्यामुळे मूळ हेतूला बगल देत शेतकऱ्यांसाठी ही इमारत केवळ पांढरा हत्ती ठरल्याची शेतकऱ्यांमधून भावना व्यक्त होतीये। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने वाशिम जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला होता आणि त्या प्रयोगाअंतर्गत वाशिम जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्राची या इमारतीची 6 कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात आली होती। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या भव्य दिव्य असा पार पडला। मात्र तब्बल 20 महिने झाले ही इमारत धूळ खात पडलेली आहे। येथे शेतमाल विक्री केंद्र व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असते। मात्र तब्बल 20 महिन्यापासून ही इमारत एवढा राज्य शासनाच्या वतीने खर्च करून सुद्धा शेतकऱ्याला या इमारतीचा कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही। एकंदरीतच या इमारतीमध्ये कोल्ड स्टोरेज असेल आणि नाशवंत ज्या शेतमाल आहेत त्याचं स्टोरेज सुद्धा इथं करण्यात येत नाही, मात्र ते सुद्धा बंद स्थितीत आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, वाशिम।